स्वामींचं परिभ्रमण चालू आहे. एका चर्मकाराला स्वामी स्थिती देतात. चर्मकार म्हणजे चांभार. बीडजवळ एक गाव, आता पोहीचा देव. त्या पवेशी स्वामींना आसन झालं. अनेक चर्मकार आणि चर्मकारी बाजार करून वापस चाललेली होती. चर्मकाराला तहान लागली म्हणून तो त्या पानपोळीजवळ गेला. तिथे स्वामींची मूर्त पाहतो, स्वामींना वेधतो, दंडवत करतो, चरणा लागतो. जी पुडवाटो असतो तो बाहेर काढतो आणि स्वामींना विड्या करून देतो. पाठीमागून चामरीन येते, तिला पण विडा देतो. ती म्हणते, अरे बाबा चल ना घरी, किती वेळ झाला, आपल्याला जायचंय, तर संध्याकाळ झाली, आपल्या गावाला भीती आहे, चोर मारतील आपल्याला, उशीर झाला. आता तिने सांगितलं, थांब रे, थांब ग, नावेक पारू, जरा मला देवाची मूर्ती एवढी सुंदर आहे, मला तर उठू वाटत नाही, मला येऊ वाटत नाही. ते म्हणते, परत रे बाबा चल, जायचंय आपल्याला लवकर. गुरुवी गावाकडे गेली, चल लवकर. तो म्हणतो, थांब थांब, असे एक दोन वेळेस तिला म्हणते. मग पत्नीला राग येतो. मग ती म्हणते, जर तू येतो की नाही. आता पत्नी जायची, शेवटी ती पत्नी होती, ती सोडून कशी जाईल याला, तिचं पण जीव होतं याच्यामध्ये. ती म्हटली चल, हा म्हटला नाही. मग ते म्हणते, जर तुला यायचं नसेल, ती रागवली, तर तू फिडी माझ्या मातीचा हात, म्हणजे कुंकू माझं पासून टाक, टोकाला घे. बघा, जेव्हा प्रपंचामध्ये आपण टोकाला जातो तेव्हा सगळा प्रपंचाचा नाश होत असतो, सगळं परिवार बर्बाद होत असतो. म्हणून प्रपंचामध्ये टोकाला जायचं नाही, धागा पकडून ठेवावा लागतो. तिने सांगितलं, ऑन दी स्पॉट फेडून टाक माथा, काढून टाक कुंकुमाचा. तो म्हटला ठीक आहे. पती पण गरम झाला लगेच, त्याने पण पुसून टाकलं. ते म्हटलेलं प्रमाण काय आहे, तू माझा उद्या परत माझ्या घरी येशील. ते म्हटले, राहुल साक्ष. म्हटले, देव हो, तुम्ही साक्ष आहे का. स्वामींनी मान हलवली. स्वामी उदास होते ना, स्वामी बोलत नव्हते. स्वामींचं प्रसाद त्यांनी तांबूळ घेतला. जेव्हा स्वामींचा प्रसाद त्यांनी घेतला, त्यांना स्थिती म्हणजे देवतेचा प्रकारचा आनंद झाला. हेतुस्थळकार सांगतात की त्याला विश्वदेवतेची विद्या झाली. आणि मग ते खोलनायकाच्या अंब्यासी गेले, ईश्वर पुरुष वर्तू लागले. त्यांची दीप्ती, तेज, गळ्यामध्ये स्वामींनी दिलेली माळ, तोंडामध्ये तांबूळ. लोक त्या चर्मकाराला ईश्वरत्व मानू लागले. घरोघरी घेऊन जायचं, चंदन लावायचं, उटी लावायची, त्यांना चांगले चांगले पदार्थ द्यायचे. मग त्या गावामध्ये समजलं, एवढा कोण मोठे बाबा आले, महाराज आलेले आहे, फार चमत्कारी म्हणतात. तिथलाच एक चांभार त्यांना पाहण्यासाठी आला. त्याने सांगितलं, अरे आता आमच्या जातीचा चांभार आहे म्हणे. आणि मग सगळं ब्राह्मण, अरे बापरे, एवढं गाव विटाळला. मग त्यांनी जगल देऊन देव बोलवले, निबंध काढला आणि सांगितलं की आता याला शिक्षा काय द्यायची. यांनी फार गाव विटाळून टाकला, सगळं बर्बाद करून टाकला. निबंध काढले, चुने खड्यांतो दाटी जती, म्हणजे चुन्या खड्यामध्ये त्याला गरम चुना पाणी टाकून गरम करायचं आणि त्याला मध्ये म्हणजे त्याच्या अंगावर टाकायचं. म्हणजे ते खड्डा केला, त्याला त्या खड्ड्यामध्ये बसवलं, वरून चुना आणि पाणी टाकलं गरम गरम. आता विचार करा, आपल्याला जर थोडे गरम झालं तर आपला किती हात भासतो. तर चुना किती पहिला चुना गरम, पाणी गरम, त्याला खड्ड्यामध्ये बसवलं, सगळा गाव जमा झाला तिथे. परत दुसरा एक माणूस पाहण्यासाठी आला. त्यामुळे काय चालू आहे. तर म्हटलं काय नाही, एक चांभार आला होता, त्याने गाव विटळून टाकला, त्याची शिक्षा देणं चालू आहे. त्याने सांगितलं, हा पुरुष त्याने बाजारामध्ये खेळतो आहे. आणि असं होऊ शकतं का. मग सगळे ते गाव, ते जगलदेव विंजदेव पाहण्यासाठी गेले. पाहतात तर काय, त्यांच्या गळ्यामध्ये तशीच माळा, पुष्पांची माळा, गळदंडा, कुठलाही काही कोमजलेला नाही, जशाला तैसे थे. आणि सगळ्यांना मग अनुताप झाला. त्यांनी जाऊन त्याचे पाय धरले. कोणी, जंगलदेव विंजदेवाने, त्या चर्मकाराचे. सांगितलं, अरे आम्ही तुला त्रास दिला, आम्हाला माफ कर. तो निघून गेला. आणि मग मादाईसा म्हणते, जिजी ऐसे ते असे काही झाले. स्वामी सांगतात, बाई
तयाचा निर्वंश झाला. म्हणजे त्याच्या वंशामध्ये कोणी शिल्लक राहणार नाही, कोणी परत येणार नाही, आणि त्यांना सुद्धा नित्य नरक होणार. कुणाला? ज्यांनी त्याला ते निबंध काढला, खड्ड्यामध्ये बसवलं, शिक्षा केली त्यांना. म्हणून आपली सुद्धा चरित्र आम्हाला शिकवते, आपली सुद्धा प्रतिकारनता पुढे वाढले नाही पाहिजे. आपला जो प्रसव आहे तो पुढे नाही वाढला पाहिजे, नाहीतर आमची सुद्धा प्रतिकारनता ईश्वरापर्यंत जाते. नामधारक, वेदवंत, बोधवंत, विद्यावंत, ज्ञानिया, अधिकरण, मग प्रत्यक्ष ईश्वर अशी प्रतिकारंत जात असते. म्हणून चरित्रामधून आम्हाला शिकायचं की आमचा प्रसव हा जर कुठे वाढत असेल लगेच तो तिथे थांबवला पाहिजे, त्याचा अनुताप केला पाहिजे. आणि ज्याच्या पाठीशी देव आहे त्याला कसल्या प्रकारची भीती नाही. ही लीळा आम्हाला एकांकातली स्वामींची आम्हाला शिकवते. म्हणून तुमच्या निश्चयावर ठाम राहा, डगमगू नका. प्रपंचामध्ये डगमगायचं नसतं. जो प्रपंचावर डगमगला तो काहीच करू शकत नाही, जो परमार्थामध्ये डगमगला तोही काही करू शकत नाही. म्हणजे दोन्ही ठिकाणी माणसाची स्थिरता फार महत्वाची आहे. लोक म्हणतात ना दीक्षा घेणं बी सोपं आहे. नाही, सोपं नाही. तिथे तुम्हाला स्थिर राहावं लागतं, सगळं संयमित करावं लागतं, तुम्हाला त्रास सहन करावा लागतो, सासुरवास सहन करावा लागतो. ठीक आहे, सोपं आहे काय एवढं नाही. पण जो त्रास सहन करेल तोच काहीतरी प्राप्त करू शकतो. प्रपंचात तुम्ही काय केलं? त्रास सहन केलाच की नाही सगळ्या गोष्टींचा, तेव्हा तुम्हाला प्रपंच झाला. मग परमार्थामध्ये त्रास आहे, कोणी रागवेल, कोणी बोलेल, पण तुम्हाला त्रास मात्र सहन करावा लागेल. यासाठी आपली निश्चयाची ठामपणा महत्वाचा आहे. अशा प्रकारे मग पुन्हा स्वामींचा परिभ्रमण फिरत औरंगल प्रशामध्ये आले. तिथे भक्तांची भेट झाली, औरंगल भक्त महादेव भक्तांची. स्वामी नगरांत गेले, पाणी पात्र केलं, भिक्षा केली. अनेक ब्राह्मण संध्यावंदनासी तिथे आला. स्वामी झाडाखाली बसले होते, पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते. त्यांनी स्वामींना पाहिलं, दंडवत केला आणि सांगितलं, जी कवनीठाई बिडार केलंय का तुम्ही? कुठे आहे तुमचा मुक्काम? स्वामी म्हटलं, अजून काय मी बिडार केलेलं नाहीये. तुम्ही म्हटलं चला माझ्या घरी. स्वामींना ते ब्राह्मण आपल्या घरी घेऊन येतात. त्यांची एक बहीण असते, बहिणीला सांगतात हे यांची तू सेवा करायची, दंडवत कराय, ये दंडवत कर. दंडवत करते आणि स्वामी मग तिथे राहू लागतात. आपल्या बहिणीला सांगतात जोपर्यंत ही इथे आहे तोपर्यंत दररोज यांची तू नित्यनेमाने सेवा करायची. ती म्हटली ठीक आहे. मग स्वामी दररोज चांगल्या प्रकारचं भोजन द्यायचं, सेवा करायचे, बासुपुत्र स्वामींना झोपायला द्यायचे, चांगल्या प्रकारचा उपहार करायचे. आणि शेवटी संध्याकाळी दोघंही भाऊ बहीण स्वामींचे चरण स्वामींचे पाय धावायचे. बरेच दिवस निघून गेले. गावामध्ये चर्चा सुरू झाली. स्वामींची मूर्त कशी होती? 27 भीतरी दिसे ते वय. स्वामी दिसायला आधीच सुंदर, 32 लक्षणी. कलियुगामध्ये या विश्वामध्ये 3च सुंदर होते, त्रेती सीता बर्वे, द्वापारी कृष्ण चक्रवर्ती बर्वे आणि कलियुगामध्ये आमची स्वामी बर्वे. याच्यापेक्षा कुठला विश्व सुंदर आणि विश्व सुंदरी नाही, लक्षामध्ये ठेवा. लोक चर्चा सुरू झाली. पोरगी तरुण आहे, ती पुरुषी तरुण आहे. समाजात लोक अन्यथा ज्ञान भगवू लागले, काही संशय घेऊ लागले. लोकांचं काम असतं, काही कोणा संशय घेत असतात, काही पाहत नाहीत, काहीच नाहीत, बघत नाहीत, डोळ्याने काही करत नाहीत, काही कोणा संशय घ्यायचा, काहीतरी नाते निर्माण करून लोक देत असतात. जनकुळ उदास, प्रतिकूळ उदास असतो ना, अनुकूल, प्रतिकूळ आणि उदास. आणि मग चर्चा सुरू झाली. लोक भगवू लागले. नंतर माघारी कुजबुज करू लागले. आता मग त्या ब्राह्मणाच्या तोंडावर बोलायला लागले. म्हटले कुठला पुरुष घरामध्ये ठेवून ठेवलेला आहे? तुझी बहीण तरुण आहे. त्याने सांगितलं जोपर्यंत आपण डोळ्याने पाहत नाही तो पण विश्वास ठेवायचा. मग त्याने सांगितलं मला गावाला जायचं, शिदोरी कर बरं. बहीण शिदोरी करून देतो. गावाला जातो. संध्याकाळी त्याने एक झरोका असतो, उघडा ठेवलेला असतो मुद्दाम, शेतामध्ये दिवसभर थांबतो. संध्याकाळी येतो. नियमाप्रमाणे त्यांची बहीण स्वामींचे पाय दाबून स्वामींच्या तिथे तिला निद्रा ती झोपलेली असते. असं म्हटल्याबरोबर याच्या मनामध्ये संशय आला की लोक म्हणतात ते बरोबर आहे, ही सेवा करता करता झोपलेली आहे, असं काही ना काही असेल. त्याच्या मनामध्ये विकल्प येतो आणि मग तो मागचा पुढचा विचार तर रागामध्ये येतो आणि हातीचं खड्ग स्वामींचे ते वस्त्र बाजूला करतो. स्वामीवर तलवारने वार करणार.
खड्ग काढून आला आणि त्या आल्याबरोबर स्वामींनी आपल्या कृपादृष्टीने त्यांना उत्तम प्रेम म्हणजे प्रेमाचा संचार केला. प्रेम संचार झाल्याबरोबर विकार विकल्प त्यांनी उच्छेदून गेले आणि लगेच मग भक्त काय राहतो का देवाला सोडून? भक्त नाही राहत. लगेच स्वामी पाठीसोबत ते निघाले. नाही तर आपण भक्त कसे आहोत? आपण लय जड भक्त. आपण अजिबात विभक्तच लवकर होत नाही. लवकर आपण देवाकडे जाण्याचा प्रयत्नच करत नाही. जो देवाला सोडत नाही तो भक्त. मग मी असं नाही म्हणाल तुम्ही लगेच प्रपंच लगेच सोडून द्या, लगेच इकडे या, तसं नाही. तुम्हालाही प्रपंचामध्ये राहून देवाची भक्ती करता आली पाहिजे. हे सुद्धा एक भक्ताचंच पण आहे. भक्ती म्हणजे काय हो? देवाला न विसरणं, 3 टाइम देव पूजा करणं, 2 टाइम उपार दाखवणं, देवाला आरती करणं, देवाला स्मरण करणं, चिंतन करणं, शास्त्रपठण करणं, त्यासाठी वेळ देणं, याला म्हणतात भक्ती. म्हणजे प्रपंचात राहूनही भक्ती करता येते, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. तुम्ही जो पसारा मांडला ते तुम्हाला विल्हेवाट लावाच लागेल ना पहिली, असं जाता येणार नाही आता. आणि स्वामी त्यांच्या सोबत जातात. एक पैलाडी गाव, स्वामी अलीकडे थांबतात, तो भक्त पलीकडे थांबतो. एक ब्राह्मण त्या गावामध्ये भिक्षेला येतो. तो विचारायचा की ते स्वामी आहे, सुंदर मूर्त आहे, चांपे गौर आहे, श्रीमुगटी सूड आहे, ते कसे आहेत? चांगले आहेत का? तो ब्राह्मण सांगायचा हो चांगले आहेत. त्या ब्राह्मणाला वाटलं की पुरुष हा दररोज एवढं काय विचारतो. त्यांनी गंमत केली. त्यांनी सांगितलं म्हणे पुरुषांना स्त्रीचा वेद असतो, स्त्रियांना पुरुषांचा. हे बरोबर आहे, पण पुरुषाला वेद कसं काय? त्यांनी सांगितलं एक दिवस म्हणे सर्पाने, तुला माहित नाही? त्याने विचारलं. त्याने सांगितलं तुला माहित नाही काय झालं? ते म्हटलं नाही. ऐसे झाले. म्हणजे सर्पानिमित्त ते खादले, ते मेले. मेल्याबरोबर यांनी मागचा पुढचा विचार न करता देह टाक करून भक्त योगी नुरे, भक्त देवाशिवाय राहू शकत नाही. तो ब्राह्मण भीत स्वामींकडे गेला, सगळी कथा सांगितली. स्वामी म्हटले तुम्हाला ऐसे नसते कैसे बोलावले? अरे स्वामी, माणसं लवकर खरं बोलत नाही. तुम्ही एवढं खोटं कसं काय बोलला? स्वामी सांगतात जा आता कुदळ पावडे आणा. स्वामी कुदळ पावडे आणायला लावतात. खड्डा स्वतः स्वामी बसतात त्या खड्ड्यामध्ये. स्वामी स्वतः मानाकडे धरतात आणि तो ब्राह्मण स्वामींच्या पायाकडे धरतो आणि स्वामी सांगतात बाई, आम्हाला क्षणभरही त्या ठिकाणी राहू वाटलं नाही. अशा प्रकारे स्वामींनी त्या भक्ताला प्रेमसंचार करून देहांतरानंतर स्वामींचा पुढचा प्रवास पुढे सुरू होतो आहे. म्हणून ही लक्षामध्ये ठेवा की स्वामींचा एकांतातली जिळा फार महत्वाची आहे. जरी तो भक्त ब्राह्मण स्वामींना मानण्यासाठी आला होता, परंतु त्याची स्वामी दोन्ही चालू होते, वोकट्याची आणि गोमट्याची. परंतु स्वामींनी त्यांची जी शारीरिक क्रिया आहे ती पूर्ण होऊ दिली नाही, कारण की त्यांच्या भजनरूप क्रियेचा स्वीकार केला होता. पाठीमागे त्यांचं मानसिक आणि वाचिकच फक्त कर्म झालं. शारीरिक कर्म त्यांनी पूर्ण झालं नसल्यामुळे स्वामींनी शारीरिक कर्म होऊ दिले नाही आणि त्या भक्ताला स्वामींनी प्रेम दिलं. म्हणून तर स्वामी त्या भक्ताच्या घरी गेले. आपण सुद्धा देवाला विनंती करायची, देवा ज्याप्रमाणे तुम्ही महादेव भक्ताला त्यांच्या घरी जाऊन, ज्याप्रमाणे तुम्ही मुक्ताबाईंच्या भजन रूप क्रियेचा स्वीकार करून, त्यांच्या सेवेचा स्वीकार करून त्यांना परमेश्वर आपण फळ दिलं, ज्याप्रमाणे तुम्ही महादेव भक्ताच्या भजनरूप क्रियेचा स्वीकार केला, त्यांच्या घरी आरोगणा केली, त्यांना सेवेची तुम्ही सेवा करून घेतली. मी सुद्धा अभागी या प्रपंचामध्ये आहे. मला सुद्धा तुम्ही माझ्या घरी येऊन मला सुद्धा प्रेम देसाल का? नाहीतर मला तुम्ही सुद्धा प्रेम द्या. अशी आपण लीळेची आठवण करायची आहे. म्हणून लक्षामध्ये ठेवा, आपली प्रतिकारंता ही पुढे नाही गेली पाहिजे. हे आम्हाला चर्मकार शिकवतो. जर प्रतिकारंता वाढत गेली, आम्ही सुद्धा नित्य नरकाला जाऊ. आदरणीय श्रद्धेय बाबूकर बाबांचं ते काव्य बघा, प्रायश्चित.
महाप्रसव नित्य नरकासी गेला, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. हे देवा परमेश्वरा, माझा जो महाप्रसव आहे तो नित्य नरकापर्यंत जातो आहे, पण तुम्ही मला क्षमा करा. ज्याप्रमाणे तुम्ही महादेव भक्ताला क्षमा करून प्रेम दिलं की नाही, तुम्ही सुद्धा माझा प्रसव वाढू देऊ नका. यासाठी आपल्याकडून भजनरूप क्रिया घडली पाहिजे, दानाची क्रिया आपल्याकडून घडली पाहिजे. स्वामींनी त्यांचं पहिलं भजन स्वीकार केले असल्या कारणाने त्यामुळे त्यांना पुढे स्वामींनी ती शारीरिक क्रिया पूर्ण होऊ दिली नाही. एवढी ताकद ही भजनामध्ये आहे, एवढी ताकद ही सेवेमध्ये आहे. म्हणून तुम्ही सुद्धा प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्ग जोडा, देव जोडा आणि ज्ञान जोडा. ही लीळा आम्हाला तुम्ही शिकवते. असाही स्वामींचा एकांकणावर भेटलेला भक्त हा लक्षामध्ये आपण ठेवायचा आहे. स्वामींचं परिभ्रमण औरंगल प्रांतामध्येच आहे. त्याच भागामध्ये एका मल्लपूजेचा स्वीकारही स्वामींनी केला. एक वेळेस स्वामी औरंगलला होते आणि तिथला तो जो मल्ल होता त्याला पुत्र नव्हता. तो सैमंताची भक्ती करायचा. औरस चौरस गाव फार मोठं. स्वामींना त्यांनी बघितलं, खाली उतरला, कोणतरी सत्पुरुष दिसत आहेत. स्वामींना म्हणतो, माझा सैमुनातू मला इथंची भेटला, तुम्ही माझ्या घरी चला. स्वामींना आपल्या घरी घेऊन येतात. स्वामींना पालखीमध्ये बसवलं. आपण स्वतः पायी चालतो आहे. स्वामींना आसन केलं. स्वामींना स्नान झालं आणि सेवकांना सांगतो, सरकार आहे बाजूला, मी सगळी मर्दना मादने मीच देणार. जी तू काही मल्लविद्येची अंग होती सगळी त्यांनी ओळगवली. स्वामी त्यांच्या कलेची रूप करायचे. पूजा अवसर झाला. हळूच स्वामी म्हणजे दुपारची मंगलारती झाली. विडा ओळगवला. दंडवत करून देवाला विनंती केली, जिजी माते संपत्ती असे पर संतती नाही. स्वामी म्हणतात, होईल हो. आणि मग मनामध्ये उल्लेख करतो, जर मला जर पुत्र झाला तर मी गोसाव्यांच्या ठिकाणी 5 सहस्रा सोन्यांची पूजा करेन. त्या काळातले 5 लाख रुपये असतील ते सोनं. आणि मग स्वामींना म्हणतो, जिजी जोपर्यंत तुम्ही आहे ना तोपर्यंत इथेच राहा, मी माझ्या आरोग्याचा स्वीकार करा. स्वामी म्हटले, ठीक आहे. त्यांची जी पत्नी स्वामींची सेवा करायची. नित्यनेम चालू होता. बरेच दिवस निघून गेले. गर्भसंभूती, तर राणीला गर्भसंभूती झाली आणि मग त्यांची आणि श्रद्धा बसली. स्वामींचे भोजन झाल्याशिवाय ते दोघे पती पत्नी जेवत नव्हते. स्वामी पण उशीर लावायचे नाही. प्रेम असं असतं. स्वामींचं प्रेम, भक्तासोबत प्रेम निर्माण झालं. तो म्हणतो, तिथे थांबा, आता पुढची विधी होऊ द्या, आठंगोळे होऊ द्या, अपचारे होऊ द्या, ते विधी असतात ना त्यांची. मग बारसं होऊ द्या. मग ती प्रसूती झाली, तिला पुत्र झाला, बारसं झालं. तो म्हणतो, तर पुत्राला उष्टावण म्हणजे मुलगा जेवतो ना ते खाऊ द्या, मग ते उष्टावण होऊ द्या. गोसावीने विनंती मान्य केली. मग ते काय साडी चोळे असतात ते झालं. स्वामी म्हणतात, बाई ऐसे 15 महिने आम्ही त्या ठिकाणी औरंगलला त्यांच्या घरी होतो. आणि मग स्वामी जेव्हा निघतात तेव्हा तिने सांगतो, जिजी मी मला जेव्हा पुत्र होईल की नाही तेव्हा मनामध्ये मी उल्लेख केला होता, जर मला पुत्र झाला तर मी तुम्हाला 5 सहस्रांची 5 सहस्र सोन्याची पूजा करेल. मग तो मनामध्ये विचार, गोसावी ते एकटे फिरतायत, त्यांना काय दाम काय करायचं, आपण त्यांना एक जोगोट्टा करून देऊ, म्हणजे कमरेला बांधायचा पट्टा जोगोट्टा करून दिला. त्याच्यामध्ये माणिक, मोती, रोली, खोली, मर्दना मादने झाले. जोगोट्टा वळगवला आणि स्वामी मग पुढे निघालेले आहेत. मग औसा स्वामी भक्तांना सांगतात ना, स्वामी एकटे औसामध्ये काय केला जोगवट्टा. स्वामी म्हटले, ब्राह्मण भेटला त्याला देऊन टाकला.
असं म्हणते, हे काय देवा, एवढा चांगला जोगवट्टा तुम्ही ब्राह्मणालाच दिला? स्वामी म्हटले, तुम्ही जर असता आमच्या जवळ तर आम्ही तुम्हाला पण दिला असता. स्वामींनी अशा प्रकारे त्या मल्लाची पूजेचा स्वीकार करून, त्यांच्या भजन क्रियेचा स्वीकार करून त्याने काही प्राक्तन जोडलेलं होतं. म्हणून तर परमेश्वराने त्यांना संतती दिलेली आहे. आपण सुद्धा देवाला मागत असतो, देव आपली इच्छा पूर्ण करत असतात, पण आपण तेवढं प्रामाणिकपणे राहील की नाही याची आपली गॅरंटी नसते. जर तुम्हाला देवाने तुमचा हेतू जर पूर्ण केला असेल तर तुम्ही देवाचा मार्गच पकडला पाहिजे. आपल्यामध्ये सगळी भेसळ असते, कधी देवतेकडे, कधी कधी जीव भक्ती, कधी देवतीय भक्ती, कधी परमेश्वर भक्ती. आपला विश्वास नसतो. त्यांच्या भजनरूप क्रियेचा स्वीकार करून स्वामी पुढे मग निघालेत. एक घोडे विकणारे स्वामींना भेटतात. स्वामींना ते राजकुमार असे पाहतात आणि मग स्वामी पण त्यांच्या सोबत राहू लागतात. स्वामी त्यांना घोड्यांचे जाती सुद्धा घोडा निरूपण करतात. तर नाटकीन स्वामी बुद्धी बसते, अरे बापरे, आपल्याला काहीच माहिती नाहीये, किती यांना याच्यातली माहिती आहे. मग ते म्हणतात, तुम्ही आमच्या सोबत राहा. मग ते स्वामींना म्हणतात, चला आता औरंगलला परत जाऊया. स्वामी, आम्ही पूर्वी पाहिलेला आहे. एक वेळेस त्या गावामध्ये एक व्यवहारी म्हणजे एक व्यापारी ते घोडे घेण्यासाठी येत असतो. स्वामींना पाहतो आणि पाहिल्याबरोबर स्वामींची मूर्त वेधतो आणि सांगतो, जीजी, पायामध्ये कपडे बांधून फिरलो म्हणे मुलीसाठी, एकही असा वर मला भेटला नाही, पण तुम्ही माझ्या मुलीशी विवाह करसाल का? स्वामी म्हटले, ठीक आहे. स्वामींनी विवाह का बरं केला? ना ती तिची विषयी प्रेमाची चाल होती. असंबिका ती प्रेमिया होती, तिला स्वामींना प्रेम द्यायचं होतं, म्हणून स्वामींनी तिच्यासोबत विवाह केला. पण एक दिवस काय झालं, एक विरक्त वैरागी खालून चाललेला होता. स्वामी सांगतात, बाई, आम्ही बी ऐसीच होऊ, आम्ही पण असंच होणार. आणि तिला मूर्छा येऊन पडली धडकड. स्वामी तिला जागा केलं. म्हटले, नाही, आम्ही तुमची चेष्टा केली. माझाचे विचारते, तुम्ही मग काय झालं तिला? स्वामी म्हटलं, मी निघून गेलो. मग ती राहिली कशी? तिथं विषयी प्रेमाची भक्त होती ना. स्वामीने सांगितलं, बाई, आम्ही त्यांना स्वरूप संक्रमणी विद्या म्हणजे विद्येचं संक्रमण केलं, म्हणजे जेव्हा जेव्हा ते बघतील जणू का आम्ही त्यांच्या पाशीच आहोत असं तिला दिसायचं. स्वामींनी त्याच्या भजनेचा क्रियेचा स्वीकार केला, इला प्रेमाची चाल निर्माण करून दिली. स्वामींचा पुढे प्रवास एकांतामध्ये. स्वामी मग डाकराम या ठिकाणी आलेले आहे. डाकराम सुकडी, डाकरामणा देवता नाम डाकराम, भिवेश्वराचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये दररोज एक वाघ येऊन बसायचा. आणि गावात लोक म्हणाली, जीजी, या मंदिरात जाऊ नका, इथे वाघ येतो. आता परमेश्वर समर्थ होते, त्यांना काय वाघाची भीती आहे. स्वामी ठिकाणी गेले. लोकांनी सांगितलं आणि मग कोणतरी पाहिलं, अरे बापरे, म्हटलं, आपण ते रात्री पुरुष आले तर मंदिरात जाऊन बसले, त्यांना जरूर वाघाने खाल्लं असणार, ते बाहेर का बरं आले नाहीत? भीत लोक गेले. आणि मग टाळ वाजवणे, मृदंग वाजवणे, मोठमोठा आवाज करून तो वाघ पळून जाईल. भीत गेले. मध्ये काय वाघ नव्हता. स्वामींचा पौड झाला. ते लोक म्हणतात, जीजी, इथे काय वाघ होता ना? देव म्हटले, आला होता. मग म्हटलं, तुम्ही काय केलं? देव म्हटले, आम्ही सिंहनाद केला आणि सिंहनाद केल्याबरोबर तो वाघ भिंत ओढून पळून गेला. आणि म्हणतो, अरे बापरे, हे कोणतरी ईश्वरी पुरुष आहेत. नंतर बघा, ते भिंत ओढून पळाला, रान टाकून गेला. आता तो पुन्हा परत कधी इथे येणार नाही. स्वामीवर त्यांची बुद्धी आली. स्वामी सांगतात, बाई, ती त्या दिवसापासून ते जे स्थान आहे ते निरुपद्रव झालं, म्हणजे तिथे कुठलाच पुन्हा त्रास झाला नाही. अशा प्रकारे स्वामींना ती वस्ती, ते गाव, ते स्थान निरुद्रोप करायचं होतं. स्वामी त्या ठिकाणी गेले. आपण सुद्धा देवाला म्हणजे म्हणतो ना, माझं व्याघ्र श्वापदापासून रक्षा हवी, ही लीळा आपण ठिकाणी आठवायची. हा स्वामींचा एकांक काळ. आणि मग स्वामी परत फिरत राहीर या ठिकाणी आले. त्या ठिकाणी राहीरला असताना एक 500 कुळांचा आचार्य होता. त्याचे शिष्य 500 होते, त्याचा तो प्रमुख होता. परंतु एक शिष्य कोणीतरी त्याचा चाळवला, म्हणजे फितूर केला. त्या अभिमानास्तव
त्या गुरुने विष प्रयोग केला. स्वामी सांगतात ना, बाई शिष्याचा अभिमान तो मेळीपसी आधी. म्हणजे आपल्या गुरुला आपल्या शिष्याचा अभिमान जेवढा अभिमान आपल्या पतीला पत्नीचा असतो त्याही पेक्षा 100 पट अभिमान हा गुरुला शिष्याचा असतो. मग त्याने विष प्राशन केलं. विष प्राशन केल्यानंतर तो पापास्तव ग्रह झाला. तो एका व्यवहाराच्या पुत्राला जाऊन लागला. तो सगळ्यांचा मुख्य नायक हो. त्याला खांबाला बांधला गेलं. गावोगावीचे तांत्रिक मांत्रिक बोलवायचे. सगळे मंत्र आधीच म्हणून टाकायचे. सगळे मंत्र संपले. सगळे वैद्वानी संपले. एक दिवस स्वामी त्या नगरामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेलेले असताना त्याने स्वामींना बघितलं आणि म्हणतो, मला सोडा, मी यांच्या पाठीमागे जातो. लोकांना आश्चर्य वाटलं, हा आतापर्यंत कधी बोलला नाही, सोडा म्हणे याला. आणि मग स्वामी पुढे त्याच्या पाठीमागे तो पंचकौलाचार्य आणि नंतर तो म्हणजे तो हा सावकाराचा मुलगा आणि त्याच्या पाठीमागे गाव. इतकी गर्दी चालली. स्वामींच्या पाठीमागे गेले. स्वामींनी ते शिळेवर दगडावर, तर स्वामी ठिकाणी काय नव्हतं ना, झोळी नाही, पात्र नाही. स्वामींची उदास अवस्था आहे. आमचे एक आदरणीय दादांचे सत्शिष्य विभू कवी अमृते यांनी ते भजन केलेलं आहे. श्रीकराने भिक्षा मागती, नदी तीरी भोजन करीती, जोळी नाही पात्रही नाही, स्वावलंबी फिरती गाऊनी, चक्रधरांची स्तुती, रोज सकाळी भक्त उठोनी, प्रभुलीळा स्मरती गाऊनी, चक्रधरांची स्तुती गाऊनी, चक्रधरांची स्तुती. झोळी नाही, पात्र नाही. स्वामींनी ते खडकावर भिक्षा ठेवली आणि तो म्हणतो, जिजी तुमचा मला उचित प्रसाद द्यावा. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, जिजी तुम्ही गोसावी, तुम्ही जाणता की मी कोण आहे ते. देव म्हटले, यांना समजलं पाहिजे तो कोण आहे ते. मग लोकांकडे हात केला. मग त्यांनी सगळी कथा आपली सांगितली. मी 500 कुळांचा आचार्य, माझा शिष्य एकाने अभिमानास मी पळवला, फितूर केला, मी अभिमानास्तव मी विष प्राशन केलं आणि मी या पुत्राला, या सावकाराच्या मुलाला लागलो. सगळे उपाय केले, ज्याचे सगळे मंत्र आणले, पण उपाय झाला नाही. परंतु जेव्हा मी तुम्हाला पाहिलं तेव्हा मी तुमच्या पाठीमागे आलो. मग स्वामींची भिक्षेचा जे सीत सांडलेली होती, मी 500 कुळांचा मुख्य नायक आहे, मी माझी ग्रहत्वापासून मुंजन करावीची. अशा प्रकारे तो ताट प्रसाद, स्वामींचा प्रसाद जे सीते असतात की नाही, तो प्राशन करतो. त्याचा ग्रहत्वापासून स्वामी राहिऱ्या ठिकाणी मुंजन करतात. स्वामी सांगतात, आता याते धरागा. आणि मग तो 500 कुळांचा आचार्य स्वामी, तो सावकार जो मुलगा आहे, त्याची सर्व स्वामींना आपल्या घरी घेऊन जातात आणि स्वामींना मर्दना मादने देतात. आपण लिळीमधून शिकायचं की हे देवा, मला सुद्धा हा जो ग्रह लागलेला आहे याच्यापासून माझं मुंचन कर. जो प्रपंचरूपी ग्रह जो मला लागलेला आहे यापासून माझी मुक्तता करा, हे देवला प्रार्थना आपण करायची. नंतर मग स्वामी असे पुन्हा खिकंदा पर्वताकडे गेले. एक घोडाचोडी नावाचा शिष्य स्वामींना भेटतो. त्याने विचारलं, कुठून येत आहे, कुठे जात आहे? स्वामींनी सांगितलं, हे शिखिकंद पर्वताशी विजय केला. त्याने सांगितलं, चला, वाडी सुग्रीवाची देवळे आहेत, अनेक साधक आहेत, आमची गुरु घोडाचोडी आहेत, चांगले पुरुष आहेत, तिथे फार मोठे वनस्पती आहेत, तळे आहेत, चला तुम्ही. स्वामी गेले. स्वामींना भिक्षापात्र झालं. स्वामींसोबत ते राहू लागले आणि एक दिवस ते न विचारता स्वामींना भिक्षा करण्यासाठी गेले. कोण? घोडाचोर. एक बाई होती,
त्याने सामर्थ्य बघितलं, त्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे. म्हणतात ना, साधूचा कधी अंत पाहू नये आणि देवाचा कधी अंत पाहू नये. कोण कसं आहे काही सांगतात नाही, किसनी पात्रता कशी आपल्याला काय माहिती नाही. त्या बाईने काय केलं, गरम गरम आंबील त्यांच्या हातावर टाकली आणि टाकल्याबरोबर त्यांनी चाटणी केली आणि ते हात वळणीला पुसले. वळणीला पुसल्याबरोबर एकदम त्या वळणीला आग लागली, घरादाराला आग लागली, सगळा गाव जळाला. गाव जळू लागला. हा घोडाचोडी पाहत होता. घोडाचोडी शिष्य हा पाहू लागला आणि हसत हसत स्वामींकडे आला. त्याने सांगितले, जीजी. देव म्हटल्या, बोबाटू काहीसा. त्याने सांगितलं, तुम्हाला माहिती नाही काय झालं ते? काय झालं? देवाने दृष्टीने विचारलं. म्हटलं, आम्ही चाटणी करू गेलो, एका बाईने आमचं सामर्थ्य बघितलं, आमच्या हातावर आंबील टाकली, आम्ही ते आंबील वळणीला पुसली आणि सगळा तिचे घर पेटलं, तसं गाव पेटलं. हा सगळा गाव जळतो आहे. स्वामी म्हणतात, महात्मे हो, तुम्ही केवढी मोठी भूतहिंसा केली, तुम्हा खिनभरी घृणानुभुजी. म्हणजे तुम्ही एवढं मोठं गाव जाळला, माणसं जाळली, एवढं मोठं पाप केलं आणि तुम्हाला काही त्याचं वाटत नाही, वरून तुम्ही हसता पण. आता हे तुमचे सांगा ते येऊ नये, आता तुम्ही आमच्या सोबत राहायचं नाही. स्वामींनी त्याग करून दिला आणि मग स्वामी प्रायश्चित्त घेण्यासाठी आपल्या गुरूंच्या भेटीला निघालेले आहेत. अहिंसा परमधर्म आपल्या मानव पंथाची शिकवण स्वामी संत चतुर्विधा भूतग्रामाभय द्यावे, म्हणून आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसा केल्या जात नाही. घोडाचोडीने हिंसा केल्यामुळे स्वामींनी त्याग केला आणि प्रायश्चित्त घेण्यासाठी आपल्या गुरुकडे गेले. स्वामींची आम्हाला शिकवण आहे की जर काही तुमच्याकडून दोष घडला असेल, आपण सुद्धा अनेक प्रकारचे कर्मराटीमध्ये दोष घडतात, कृषी कर्म करावे लागतात, प्रत्येक कृषी मुळीशी पाप आहे, म्हणून आपण सुद्धा हे चरित्र लक्षामध्ये ठेवायचं आणि गुरुकडून प्रायश्चित्त घ्यायचं. अशा प्रकारे स्वामींचा वेगवेगळ्या लीळांनी एकांक काळ भरलेला आहे. हा मी माझ्या परीने सांगितलं.